सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. मित्रांनो, 1 सप्टेंबर ते पूर्ण सप्टेंबर महिना कसा जाईल या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवतोय. आणि सध्याच्या काळामध्ये जे रखरखीत ऊन आहे त्या उन्हावरती येणाऱ्या 2 दिवसामध्ये म्हणजे 31 तारखेपासून ते 1 सप्टेंबर पासून चांगलं वातावरण राज्यामध्ये ढगाळ असं बनणार आहे. तर काही ठिकाणी थोड्याफार पावसाची शक्यता आहे. 3 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळू शकतो. तो भाग म्हणजे विदर्भाचा आणि खानदेशचा. मराठवाड्यामध्ये त्याचे काय पडसाद उमटतील तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आणि 1 सप्टेंबर ते जवळपास 10 सप्टेंबर पर्यंत पावसाची रेलचेल कशी राहील. त्यानंतर 12 सप्टेंबर पासून जो मागच्या महिन्यामध्ये आपण सांगितले की 12 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाचे चिन्ह आहे किंवा ते सुरू होतील अशी शक्यता आहे. तर त्याबद्दल आज आपल्याला ते चिन्ह पाहायला मिळतात. आणि हा पूर्ण आठवडा आणि पूर्ण सप्टेंबर कसा राहील किंवा अनेक विषयावरती आपण हात घालूयात. 3 सप्टेंबरच्या कालखंडामध्ये 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर नागपूर, गोंदिया, वर्धा, अमरावती या भागांमध्ये ठिकठिकाणी पाऊस असेल. नागपूरचा समावेश जास्त आहे. अकोला, वर्धा, यवतमाळ हा देखील भाग अनेक ठिकाणी पावसासाठी 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर वातावरण बिघडणार. इथे उद्यापासून म्हणजे 29 ऑगस्ट पासून वातावरण बिघडेल आणि 30-31ला हे वातावरण जास्त बिघडेल. पण याच्यामध्ये पाऊस हा 2-3 तारखेलाच किंवा 2-3 सप्टेंबरलाच राहील. त्याच पद्धतीनं वातावरण जे आता सध्या बंगालच्या उपसागरातून बनलेलं आहे त्याचा ट्रॅक जरी MP कडे जात असला तरी त्याची आभाळाच्या लेयर्स जे आहेत वाऱ्यामुळे, वाऱ्याच्या दिशेमुळे ज्या खालच्या साईडला खेचले चाललेत त्याचा फायदा थोडाफार जळगाव आणि धुळ्याला सर्वाधिक जास्त होऊ शकतो. यावेळी नाशिकचा समावेश काही प्रमाणात घेण्याची अंदाज आहे. नाशिकला काही दिलासा मिळू शकतो. मालेगाव असेल, येवला असेल, निफाड, देवळा. पण आता याचा दिलासा मिळण्याची शक्यता 100%पैकी 60% एवढीच आहे. अनेक भागांना तो घेईल, अनेक भागांना तो सोडून देईल. आणि जर वातावरण 2 दिवस टिकून राहिलं तर याच्यामध्ये टक्केवारीमध्ये वाढ देखील होताना दिसते नाशिककरांसाठी. संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला, अहिल्यानगरला, परभणीला, नांदेडला, लातूरला, बीड आणि जालन्याला, त्याचबरोबर वाशिम, हिंगोलीसह परिसराला 2 सप्टेंबर पासून वातावरण चांगलं बिघडणार आहे. ते 6 सप्टेंबर पर्यंत असल्यामुळे ह्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक जणांना सटकारे विटकारे पाहायला मिळू शकतात. 5-6 दिवसाचा हा कालावधी असेल 2 सप्टेंबर पासून ते 5-6 तारखेपर्यंत. म्हणजे एकंदरीत 4 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक भागांना वातावरणाचा परिणाम पाहता भाग बदलत पद्धतीनं पण काही 40% व्याप्तीचा याच्यामध्ये शेड्यूल दिसतोय या येणाऱ्या 30 सप्टेंबरच्या आणि या ट्रॅकच्या दरम्यानमध्ये. अहिल्यानगरमध्ये काही तुरळक भागांमध्ये पाऊस असेल. पंढरपूरमध्ये मोजक्या ठिकाणी, सोलापूर, लातूर, दक्षिण भाग बरा, रेणापूर परिसर बरा, धर्माबाद परिसर बरा, पालम, पूर्णा भाग काही प्रमाणात, दिलगुर वगैरे भाग बरा. परभणीमध्ये गंगाखेड, सोनपेठच्या काही गावखेड्यांना घेतच राहतो प्रत्येक वेळेस सटकारे बिटकारे होईना. त्यावेळेस ह्या 3 आणि 4 सप्टेंबरच्या दरम्यान आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की हे जे काही वातावरण बनणार आहे या वातावरणामध्ये अनेकांचं जे काही पीक सुकतंय, करपतंय, पाणी दिलं तरी 2 दिवसात आटतंय समजा, अशा शेतकऱ्यांना फक्त एवढाच याच्यामध्ये एक रिझल्ट आहे, एक फायदा आहे. तो देखील आपण समजून सांगूयात की येणाऱ्या उद्यापासून म्हणजे 29 ऑगस्ट पासून वातावरणामध्ये ढगाळ वातावरणाची ढगांच्या गर्दीची वाढ जी आहे ती होताना दिसते. आणि त्यामध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूरचा नंबर जास्त आहे. नांदेडचा देखील आहे 29 ऑगस्ट पासून म्हणजे उद्यापासून. आणि त्यानंतर ही परिस्थिती 30 किंवा 31 ऑगस्टला ही जास्त वाढणार आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, दिवस न दिसणं किंवा दिसलं तर 1-2 घंट्यासाठी सूर्यदर्शन दिसणं हे फक्त मराठवाडा, विदर्भ आणि जवळपास थोडंफार अहिल्यानगर, सोलापूरला असेल. या काळात गरमीनं जर साथ दिली ह्या 30 ऑगस्टला आणि 31 ऑगस्टला तर याच्यामध्ये वातावरणामध्ये स्थानिक पावसाची देखील चान्सेस मिळू शकतात. ते पण संध्याकाळच्या वेळेला ह्या 30 आणि 31ला. पण हे एवढे कन्फर्म नाहीत कारण की वारे दिवसभर जोराने राहतात आणि त्या काळामध्ये होते. त्याचबरोबर हे वातावरण पूर्णपणे बंगालच्या उपसागरातल्या बाष्पामुळे येते आणि त्यामुळे संध्याकाळी आलेलं वातावरण जास्त ते अनेक वेळेस काही गावखेड्यांना फायदेशीर ठरलेलं आहे. त्यानंतर आता मेन विषयाकडे येतोय. जो वातावरणाची क्रेज आहे, या पश्चिमी वाऱ्याला आपण तंग झालो आहे, त्या पश्चिमी वाऱ्याबद्दल काय बोलूयात ते देखील पाहूयात. हे जे काय आहे भारताचा संपूर्ण नकाशा आपल्यापर्यंत मांडलेला आहे.
सध्या जे काही पश्चिमी वारे पूर्वेकडे आपला प्रभाव टाकतात आणि काही ठिकाणी सार्क्युलिक सर्क्युलेशन बनतंय आणि त्याचा प्रभाव पूर्ण एमपी कडे पळतोय. तर आता ह्या वाऱ्याला जवळपास अनेक भागांमध्ये अजून पाहिलं आपण तर अनेक भागामध्ये आपण जर पाहिलं तर हे वारे कमजोर व्हायला कमीत कमी 8 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरचा कालावधी घेणार आहे. हे वारे जवळपास पूर्णपणे थांबण्यासाठी 8 किंवा 11 सप्टेंबरच्या कालखंडामध्ये हे वारे इथून इकडनं डायरेक्टली परतीचा प्रवास सुरू करतील आणि महाराष्ट्रामध्ये हा परतीचा प्रवास कमीत कमी 12 सप्टेंबरच्या आसपासमध्ये तरी हा परतीचा प्रवास सुरू करण्याचे चान्सेस आहेत. एकंदरीत हे चित्र जर आपण पाहिलं तर हे पश्चिमी वारे ज्या प्रकारे लो प्रेशरला वरती ढकलण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक कुठलंही लो प्रेशर जर आलं त्याची पूर्ण डायरेक्शन ठरलेलंच जातं की एमपी वगैरे भाग, राजस्थान भाग, हे जे काही पट्टे त्याचे होत राहतात. नंतर हे जेव्हा वारे कमजोर होतील, ह्या वाऱ्यानं हे जे काही लो प्रेशर इकडनं बनत जात आहेत की लो प्रेशर महाराष्ट्रामध्ये आणण्यामध्ये 12 सप्टेंबर पासून येशील, तोपर्यंत ह्या येणाऱ्या लो प्रेशरचा मार्ग एमपीचा असेल आणि त्याच्याबरोबर थोडाफार विदर्भाला फायदा होत राहील. आता 3 सप्टेंबरला आणि 4 सप्टेंबरला आपण स्थानिक लेवलचा किंवा अनेक ठिकाणी जो पाऊस सांगतोय तो फक्त गोंदिया, चंद्रपूर, नाशिकमध्ये काही ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर काही ठिकाणी जर आणि तळचा विषय आहे. जर वाऱ्याने 2 दिवस जरी चान्स दिला तर ह्या भागामध्ये स्थानिक लेवलचा हा पाऊस होऊ शकतो. वातावरणच तेवढं ढगाळ या 31 तारखेपासून ते 8 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे आणि 8 सप्टेंबर पासून वारे कमजोर व्हायला सुरुवात होईल. म्हणजे 8च सप्टेंबर पासून हे वारे शांत व्हायला सुरुवात होतील. त्यामुळे या वाऱ्याला महाराष्ट्राकडे यायला प्रभाव होईल. आता सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉईंट जे काही आयोडी बद्दल बोलतात, अनेक जण आयोडी बद्दल, आयोडीचं काय भूमिका आहे, ज्यावेळेस हे वारे हमेशा खेळते राहतात, हमेशा फिरते राहतात, हमेशा जोर दाखवतात, त्यावेळेस कुठल्याच भागामध्ये टेम्परेचर मेंटेन राहत नाही. म्हणजे आपण म्हणतोय ना आपल्या सोप्या भाषेमध्ये की ज्या ज्या भागामध्ये टेम्परेचर किंवा गरमी होते, सरळ सरळ गरमी, वारा आलं की गरमी कमी होते, वाऱ्याला जाऊन बसतो आपण, त्या बसला प्रकार आहे. जोपर्यंत हे वारे शांत होत नाही तोपर्यंत गरमीची या भागातल्या पाण्याच्या पातळीमध्ये जी काही टेम्परेचरची वाढ आहे ती पाहणं अपेक्षित आहे, पण ती मिळत नाही. फक्त ह्या वाऱ्याचा प्रभाव आहे. सध्या जर आपण पाहिलं तर इकडे सुद्धा बंगालच्या उपसागरात वारे कंटिन्यू फोकस करतात आणि ह्या वाऱ्यामुळेच महाराष्ट्रामध्ये पूर्ण पावसाची गडबड झालेली आहे. तर हे वारे कमीत कमी 8 सप्टेंबरपर्यंत शांत नाहीत, पण तोपर्यंत लो प्रेशर्स कंटिन्यू एमपीकडे येत राहतील आणि एखाद्या लो प्रेशरचा प्रभाव जो मी आता सुरुवातीला सांगितलं 3-4चा, तो खानदेश विदर्भाला काही भागांना साथ देऊ शकतो आणि त्याच्यामधनं जे आलेलं बाष्प आहे तो मराठवाड्याला आणि दक्षिण महाराष्ट्राला साथ देण्याची शक्यता आहे. आता थोडे 2 मिनिटांमध्ये शेवटचा विषय कंप्लीट करतोय की अनेकांना जनावरांच्या पाण्याची चिंता आहे, अनेकांना बरेचसे प्रश्न पडले कृत्रिम पावसाबद्दलही अनेकांचं मत आहे. पण कृत्रिम पावसाची वेळ मित्रांनो ह्या खरीपासाठी तर निघून गेलेली आहे, कारण की याचा विचार करायला 4-5 दिवस लागतील प्रशासनाला आणि त्यानंतर त्याचा GR काढायला अजून 5-6 दिवस लागतील आणि 10-15 दिवसात काय राहील हे. त्यामुळेच याच पावसाच्या वाट पाहणे किंवा अनेक ठिकाणी निवेदन देणं हे काम आपल्या हाती आहे. आता ते करणं देखील गरजेचं आहे. जय शिवराय, धन्यवाद.